नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे. शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण धातुविज्ञान म्हणजेच मेटलर्जी पाहणार आहोत. पहा, धातुविज्ञान हा जो पॉईंट आहे आपण हा 2 व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. हा त्याचा पार्ट 1 आहे आणि हा आपण 4 टप्प्यांमध्ये कंप्लीट करणार आहे. यामध्ये धातूंचे भौतिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज आणि त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे रासायनिक गुणधर्म पाहणार आहोत. त्याचबरोबर धातूची अभिक्रियाशीलता म्हणजे तो किती रिॲक्टिव्ह आहे ते एक पाहणार आहोत. आणि ह्या धातू आणि अधातूंमुळे तयार होणारी आयनिक संयुगे म्हणजेच आयनिक कंपाऊंड्सचा अभ्यास करणार आहोत. एकूण 4 पॉईंटमध्ये आपण हा व्हिडिओ कंप्लीट करणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे पहा की धातूचे भौतिक गुणधर्म म्हणजेच काय, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. आता हे फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे तुम्हाला दिसतो कसा तो, तर धातू जर तुम्ही कोणताही धातू जर तुम्ही हातात जर घेतला तर तो कठीण असणार आहे बा. तर काही धातू जे अपवाद आहेत त्याच्यामध्ये पारा आहे, गॅलियम आहे, यांचा मेल्टिंग पॉईंट खूप कमी असतो, त्यामुळे ते नॉर्मल टेम्परेचरला लिक्विडमध्ये असतं. त्याचबरोबर त्याच्यापासून आपण तार काढू शकतो म्हणजेच तन्यता हा गुणधर्म आहे. वर्धनीयता म्हणजे त्याला आपण ठोकून पत्रे तयार करू शकतो. याचबरोबर प्रत्येक धातू हा उष्णता आणि विजेचा सुवाहक असतो म्हणजेच गुड कंडक्टर आहे. त्याच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी वाहते. याचबरोबर धातूचा जो काही गोठण बिंदू आहे म्हणजे त्याला जर तुम्ही तापवलं तर तो किती तापमानाला वितळेल हे तापमान सुद्धा खूप जास्त असतं. म्हणजे सगळ्यात जास्त तापमान आहे टंगस्टनचं, 3422 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असतं. त्या तापमानाला तो वितळतो. तुम्ही विचार करा मग त्याला उकळायला किती टेम्परेचर लागेल. याचबरोबर जर धातूला जर तुम्ही जर मारलं पहा तर त्याच्यातून आवाज बाहेर पडतो, त्याला नादमयता म्हणतात. याचबरोबर प्रत्येक धातूला चकाकी असते, नॅचरली चकाकी असते. आणि ह्या धातूची घनता मात्र उच्च असते. ठीक आहे, म्हणजे त्याची डेन्सिटी खूप जास्त असते. त्याचे जे कण आहेत, 2 ॲटम्स आहेत धातूंचे, ते एकमेकांच्या खूप जवळ असतात, त्यामुळे याची घनता जास्त असते. हेच नॉन मेटलचं जर पाहिलं तर हे धातूच्या उलट आहे. म्हणजेच काय, अधातूला कठीणपणा नाही आला, कारण अधातू हे म्हणजे नॉन मेटल हे वायू रूपामध्ये जास्त आहेत आणि स्थायू रूपामध्ये आहेत. स्थायू आणि वायू. तर स्थायू जे आहेत त्याच्यामध्ये कार्बन आहे, सल्फर आहे, तर हे ठिसूळ असतात, पावडरच्या स्वरूपात तुम्हाला मिळतील. आणि बाकीचे ऑक्सिजन, नायट्रोजन हे तर गॅसेस फॉर्ममध्ये, त्याच्यापासून कशी तयार करा ती कठीणच नाही ना. त्याचबरोबर ह्या अधातूला तन्यता हा गुणधर्म नाही, म्हणजे तुम्ही तार नाही काढू शकत त्याच्यापासून. आता ऑक्सिजन पासून कशी तार काढायची. त्याचबरोबर वर्धनीयता म्हणजेच काय, त्याला ठोकून आपण पत्रे नाही तयार करू शकत. आता ऑक्सिजन गॅसेस फॉर्ममध्ये, त्याला ठोकून कसा पत्रा तयार करायचा. त्याचबरोबर ते वीज आणि उष्णता यांचे दुर्वाहक आहेत, म्हणजे त्याच्यामधून वीज आणि उष्णता वाहत नाही. याचबरोबर यांचा जो गोठण बिंदू असतो तो खूप कमी असतो. पहा, आता ऑक्सिजन सामान्य तापमानाला वायू रूपामध्ये, याचा अर्थ त्याला जर तुम्ही थंड जर केला तर तो लिक्विडमध्ये जाणार आहे म्हणजे द्रव रूपात जाणार आहे. तर हा खूप कमी असतो. म्हणजेच काय, जे अधातू असतात, नॉन मेटल असतात, त्यांचा जो द्रवणांक आहे म्हणजे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे दोन्ही खूप कमी असतात. नादमयता म्हणजेच काय, तर त्याला आवाज होणार नाही. आता ह्या समजा तुम्ही जी शाळेतली घंटा आहे किंवा मंदिरातली घंटा आहे ती त्याला मारल्यानंतर त्याचा आवाज निघतो. ऑक्सिजनला कुठून मारायचं. त्याचबरोबर चकाकी, तर कोणताही अधातू हा चकाकणारा नाहीये आणि याची घनता जी असते ती खूप कमी असते. हे त्यांची झाले फिजिकल प्रॉपर्टी धातू आणि अधातूंच्या. याचबरोबर आपल्याला पुढला टॉपिक पाहिजे बा की रासायनिक गुणधर्म म्हणजेच काय, केमिकल प्रॉपर्टीज. आता जो धातू आहे हा धातू ऑक्सिजन बरोबर जर रिॲक्ट जर झाला, ऑक्सिजन बरोबर जर बॉन्ड जर झाला, ऑक्सिजन बरोबर त्याची जर अभिक्रिया जर झाली तर तो काय होतं त्यानंतर की त्या धातूंचं ऑक्साईड्स तयार होतात. म्हणजे बघा की सोडियमचा जर ऑक्सिजन बरोबर संयोग जर झाला तर सोडियम ऑक्साईड तयार होणार आहे.
मॅग्नेशियमचा ऑक्सिजन बरोबर संयोग झाला तर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होणार आहे. म्हणजे तर हे जे ऑक्साईड्स असतात हे आम्लारी धर्मी असतात. म्हणजे जर समजा तुम्ही तेच ऑक्साईड जर पाण्यात जर मिक्स केलं तर आम्लारी म्हणजेच काय बेस तयार होतो. म्हणजे समजा तर काय तर सोडियम ऑक्साईड जर पाण्यात जर मिक्स केलं तर सोडियम हायड्रॉक्साईड तयार होणार आहे. मॅग्नेशियम ऑक्साईड जर पाण्यात मिक्स केलं तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होणार आहे. म्हणजेच धातूंचे ऑक्साईड जर पाण्यात मिक्स केले तर आम्लारी धर्मी द्रावण तयार होतं आणि हे स्ट्रॉंग बेस असतो. पण धातू पाण्याबरोबर सुद्धा अभिक्रिया करतात. यामध्ये खूप क्रियाशील जे धातू आहेत त्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे धातू आहेत पहा. तर पहा सोडियम हा एवढा रिॲक्टिव्ह आहे कारण जर समजा तो सोडियम जर आपण पाण्यात जर टाकला लगेच त्याचा स्फोट होतो. त्याचा स्फोट का होतो त्याचं कारण असं आहे पहा. तर हा जो सोडियम आहे हा सोडियम ज्या वेळेला पाण्यात आपण टाकतो त्यावेळेला सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे एकदम स्ट्रॉंग बेस तयार होतो हा सोडियम हायड्रॉक्साईड. आणि या प्रक्रियेमध्ये हायड्रोजन गॅस तयार होतो आणि खूप उष्णता तयार होते. आणि उष्णता तयार झाल्यामुळं हा हायड्रोजन गॅस वातावरणातल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होऊन त्याच्यापासून म्हणजे त्याचा स्फोट होतो थोडक्यात आणि पाण्याची वाफ तयार होते. तर हायड्रोजनचा जो स्फोट होतो त्याला कारण काय आहे की सोडियम हायड्रॉक्साईड तयार होत असताना खूप हीट बाहेर पडते आणि त्या हीटमुळं हा हायड्रोजन गॅस पेटतो. म्हणून ज्यावेळेला सोडियम आपण पाण्यात टाकतो त्यावेळेला त्याचा स्फोट होतो. म्हणजे बा धातूंचं जर पाण्याबरोबर रिॲक्शन झालं तर हायड्रोजन गॅस तयार होतो आणि त्या धातूचे बेस तयार होतो. म्हणजे सोडियमचं जर पाण्यात जर टाकला तर सोडियम हायड्रॉक्साईड तयार होणार. पोटॅशियम जर पाण्यात जर टाकला तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड तयार होणार. त्यानंतर कॅल्शियम जर पाण्यात जर टाकला तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होणार. म्हणजे त्या धातूंचे बेस तयार होतात आणि या प्रक्रियेमध्ये हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. ॲल्युमिनियम सुद्धा पाण्याबरोबर रिॲक्ट होतो. तुम्ही म्हणाल की ॲल्युमिनियमची भांडी असतात आपल्या घरामध्ये पाण्याबरोबर कुठे रिॲक्ट होतो पण ॲल्युमिनियम हा पाण्याच्या वाफेबरोबर रिॲक्ट होतो. तर ॲल्युमिनियम पाण्याच्या वाफेबरोबर रिॲक्ट होऊन काय होतं पहा ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतो आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा हायड्रोजन गॅस तयार होतो. लोखंड सुद्धा पाण्याच्या वाफेबरोबर रिॲक्ट होतो पहा आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा फेरस ऑक्साईड किंवा आयरन ऑक्साईड तयार होतं आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा हायड्रोजन गॅस तयार होतो. झिंकचं सुद्धा पाण्याच्या वाफेबरोबर रिॲक्ट होतं म्हणजे जस्त आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा झिंक ऑक्साईड आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. व पुढला टॉपिक आहे की धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया म्हणजेच ऍसिड बरोबर होणारं रिॲक्शन त्यांचं. तर जे मॅग्नेशियम धातू आहे तो जर हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिॲक्शन झालं त्यांचं तर काय होणार आहे पहा तर मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतो आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा हायड्रोजन गॅस तयार होतो. ॲल्युमिनियम सुद्धा हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट करतो आणि या प्रक्रियेमध्ये ॲल्युमिनियम क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. लोखंड सुद्धा हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट होतं आणि या प्रक्रियेमध्ये आयर्न क्लोराईड किंवा फेरस क्लोराईड तयार होतं आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. आणि झिंकचं सुद्धा हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिॲक्शन होऊन झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. आता तुम्ही जर पाहिलं तर सगळेच धातू हे हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट होत नाही. या प्रक्रियेमध्ये पहा की जसं की कॉपर आहे. कॉपर हा म्हणजे तांबे हा नायट्रिक ऍसिड बरोबर रिॲक्ट होतो आणि यामध्ये क्युप्रस नायट्राइड तयार होतं, नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो आणि पाणी तयार होतं. कॉपर हे नायट्रिक ऍसिड बरोबर रिॲक्ट होतं. पुढचा टॉपिक आहे धातूंची अभिक्रियाशीलता म्हणजेच काय रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल. तर यामध्ये पहा की आपण पाहिलेले की पाण्याबरोबर रिॲक्ट होते, आम्लाबरोबर रिॲक्ट होते आणि ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होते. तर सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह जे आहेत ते आहेत पहिल्या ग्रुपमध्ये म्हणजे पिरियोडिक टेबलमध्ये जो पहिला ग्रुप आहे तर त्या पहिल्या ग्रुपमधले जेवढे काही एलिमेंट आहेत ते सगळे ह्या पाण्याबरोबर, आम्लाबरोबर आणि ऑक्सिजन बरोबर खूप रिॲक्ट होतात पहा. यामध्ये कोणते आहेत पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम हे पाण्याबरोबर, आम्लाबरोबर आणि ऑक्सिजन बरोबर भयंकर रिॲक्ट होतात. त्याचबरोबर पुढचे आहेत पहा की जे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक म्हणजे जस्त, लोखंड, कथिल आणि सिसे हे जे धातू आहेत ते हे थोडेसे मीडियम आहेत पहा. म्हणजे हे पाण्याबरोबर पण रिॲक्ट होतात, आम्लाबरोबर पण रिॲक्ट होतात आणि ऑक्सिजन बरोबर पण रिॲक्ट होतात. परंतु हे कसे होतात थोडेसे कमी होतात कारण यांच्यापासून आपण काही भांडी पण तयार केलीत पहा. म्हणजे लोखंडाची पण भांडी असतात, ॲल्युमिनियमची पण भांडी असतात, त्यानंतर
म्हणजे पत्रे असतात, त्या पत्र्यावर सुद्धा असं पहा झिंकचं कोटिंग केलेलं असतं. जे आपले खिळे असतात, स्क्रू असतात, त्या स्क्रूवर सुद्धा झिंकचं कोटिंग केलेलं असतं. तर हे ऑक्सिजन बरोबर, पाण्याबरोबर आणि ऍसिड बरोबर नॉर्मली रिॲक्ट होतात. आणि जे तांबे, पारा आणि चांदी आहेत, हे जवळजवळ म्हणजे खूप कमी रिॲक्टिव्ह आहेत. हे पाण्याबरोबर तर बिलकुल रिॲक्ट होत नाही, ऍसिड बरोबर सुद्धा खूप कमी रिॲक्ट होतात आणि ऑक्सिजन बरोबर मात्र थोडेसे रिॲक्ट होतात. कारण ह्याला ज्या वेळेला गरम करतो आपण त्यावेळेला हे ऑक्सिजन बरोबर थोडेसे रिॲक्ट होतात, परंतु याची रिॲक्टिव्हिटी खूप कमी आहे. आणि सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह आहेत ते म्हणजे सोने. आता त्याच्यामध्ये अजून सोने आणि प्लॅटिनम, हे खूप कमी रिॲक्टिव्ह, म्हणजे जवळजवळ हे नॉन रिॲक्टिव्ह म्हणले तरी चालेल. आणि म्हणून ह्याला नोबेल मेटल म्हणतात सोने आणि प्लॅटिनमला. कारण हे उकळत्या पाण्यात टाका, उकळत्या तेलात टाका, उकळत्या ऍसिडमध्ये टाका, यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. ऊन, वारा, पाऊस कशाचाही परिणाम होत नाही. आणि म्हणून सोने हा नोबेल मेटल आहे. ठीक आहे. तर ही त्यांची रिॲक्टिव्हिटी व्हा, म्हणजे सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह कोण आहे? सोने. त्याच्यानंतर थोडीशी रिॲक्टिव्ह कोण आहे? तांबे, चांदी, पारा. आणि त्याच्यानंतर थोडेसे मीडियम रिॲक्टिव्ह कोण आहेत? मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त, लोह, कथील आणि सीसी. आणि सगळ्यात हाय रिॲक्टिव्ह आहेत म्हणजे कोणते? मॅग्नेशियम, म्हणजे सोडियम, पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, हे आहेत खूप जास्त रिॲक्टिव्ह. आणि हे जेवढे जास्त रिॲक्टिव्ह असणार आहेत तेवढे आपल्याला त्याच्यातून शुद्ध स्वरूपात आणण्यासाठी त्रास देणार आहेत ते. कारण जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळे ती शुद्ध स्वरूपात सापडणारच नाही आपल्याला. जे मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहे, झिंक आहे, लोह आहे, कथील आहे, हे तुम्हाला नॉर्मली बॉन्डिंग सापडतील. म्हणजे समजा आपल्याला काढायचं असेल जमिनीतून, हे शुद्ध स्वरूपात जर काढायचं असेल तर सगळ्यात अवघड कोणते असणार आहेत? तर सोडियम, पोटॅशियम, लिथियम, कॅल्शियम. कारण हे खूप रिॲक्टिव्ह आहेत, हे तुम्हाला शुद्ध स्वरूपात कुठंच सापडणार नाही. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, लोह, कथील, शिसे हे सुद्धा बॉन्डेड असणार आहे कशाला तरी. परंतु जे कमी रिॲक्टिव्ह असतात म्हणजे काय? तांबे, पारा, चांदी, सोने, हे मात्र आपल्याला खाण्यामध्ये, सोने तर डायरेक्टली जसंच्या तसं सापडतं आपल्याला, म्हणजे शुद्ध स्वरूपात सापडतं. म्हणजे त्याला कलेक्ट करायचं आणि डायरेक्ट गरम करून त्याच्यापासून बिस्किट तयार करायचे, बस एवढं सिंपल असतं. त्यानंतर तांबे आणि जो चांदी आहे हे पण जवळ थोडेसे बॉन्डेड असतात, ऑक्सिजन बरोबर थोडे बॉन्ड का होतात ते. आणि ह्यांना थोडंसं नॉर्मली जरी गरम केलं तरी पण दिलं की ते शुद्ध होतात. मग सगळ्यात जास्त त्रास देणारे कोणते? तर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, लोह म्हणजे लोखंड, कथील आणि शिसे, हे थोडेसे त्रास देतात. आणि सगळ्यात जास्त त्रास देणारे असतात पोटॅशियम, सोडियम, लिथियम आणि कॅल्शियम. हे शुद्ध स्वरूपात पहिली गोष्ट म्हणजे मिळणारच नाही तुम्हाला, कारण खूप रिॲक्टिव्ह येते. आणि मिळाली तरी पण यांना खूप इलेक्ट्रिसिटी, खूप हीट द्यावं लागते, त्यावेळेला ते शुद्ध स्वरूपात आपल्याला येतात. यानंतरचा शेवटचा टॉपिक आहे आयनिक कंपाऊंड आणि त्यांचे गुणधर्म. आता बघा की जो मेटल आहे ते मेटलच्या शेवटच्या कक्षांमध्ये एकतर 1 इलेक्ट्रॉन असतं किंवा 2 असतात किंवा 3 असतात. आणि जे नॉन मेटल आहे त्यांच्या शेवटच्या कक्षांमध्ये एकतर 4 इलेक्ट्रॉन असतात किंवा 5 असतात किंवा 6 असतात किंवा 7 असतात. तर काय होतं की त्यांची द्विक किंवा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची गरज असते. आता जे मेटल आहेत ते मेटलच्या शेवटच्या कक्षामध्ये 1 किंवा 2 किंवा 3 असतात, ते हे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे ते देतात कुणाला तरी. आणि जे नॉन मेटल आहेत त्यांच्याकडं एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात, त्यांना घ्यावे लागतात अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी. समजा 4 जर असेल तर त्यांना 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. शेवटच्या कक्षामध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील तर त्याला अजून 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. 5 असतील तर 3 घ्यावे लागतील, 6 असतील तर 2 घ्यावे लागतील, 7 असेल तर 1 घ्यावं लागेल. तर हे जर समजा मेटलनी नॉन मेटल इलेक्ट्रॉन जर दिले तर हे आयनिक कंपाऊंड तयार होतात. पहा कसे. तर एक उदाहरण घेऊ आपण. पहा, एक सोडियम आहे. पहा, तर सोडियमच्या पहिल्या कक्षेमध्ये असतात 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत असतात 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या शेवटच्या कक्षेमध्ये असतात 1 इलेक्ट्रॉन. क्लोरीन मध्ये पहा काय की क्लोरीन मध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन. आता तिसरी कक्षा पूर्ण होण्यासाठी त्याला मिनिमम 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, कारण शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. तर हा 1 इलेक्ट्रॉन सोडियम कडून घेतो. तर सोडियमने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होतं की त्याच्या शेवटच्या कक्षा जी असणार आहेत ती ड्रॉप होऊन
शेवटची कक्षा मग 8 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात, बरोबर ना. कारण तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन होता, ती कक्षा 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे गायब झाली. मग याची शेवटची कक्षा आता 8 इलेक्ट्रॉनची झाली. म्हणजेच या ठिकाणी काय झाला, हा सोडियम हा स्टेबल झाला. आणि क्लोरीन मध्ये काय होतं की क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन होते. आता 1 इलेक्ट्रॉन सोडियम कडून घेतल्यामुळे काय झालं, त्याची शेवटची कक्षा स्टेबल झाली आणि हे दोन्ही पण स्टेबल झाले. पण याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम झालेला. काय झालेलं आहे की सोडियमने फक्त इलेक्ट्रॉन दिला होता, तर सोडियमकडे किती प्रोटॉन होते, 11, आणि इलेक्ट्रॉन सुद्धा किती होते, 11. पण त्याने 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं या ठिकाणी आता इलेक्ट्रॉन 10 झाले आणि प्रोटॉन मात्र आहे तेवढेच राहिले, म्हणजे 11 राहिले. तर प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, त्यामुळे पूर्ण सोडियम ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. आणि या पॉझिटिव्ह चार्जलाच म्हणतात पॉझिटिव्ह आयन. इकडे क्लोरीनच्या बाबतीत काय होतं की 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं क्लोरीनकडे प्रोटॉन किती होते, 17, परंतु इलेक्ट्रॉन सुद्धा 17च होते आणि प्रोटॉन सुद्धा 17च होते. परंतु 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे 18 इलेक्ट्रॉन झाले आणि प्रोटॉन 17च राहिले. त्याच्यामुळे यामध्ये इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे पूर्ण क्लोरीन ॲटमवरच निगेटिव्ह चार्ज तयार होतो आणि यालाच म्हणतात निगेटिव्ह आयन. आणि हे जे पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन जे निर्माण होतात ज्या प्रक्रियेमध्ये, त्या प्रक्रियेला म्हणतात आयनिक बॉन्ड किंवा आयनिक संयोगी, बरोबर. आणि हे जे सोडियम आणि क्लोरीन यांचं जे काही संयोग तयार झालेले आहे, या संयोगाला म्हणायचं आयनिक संयोग किंवा आयनिक कंपाऊंड. आता या आयनिक कंपाऊंडचं वैशिष्ट्य पहा काय आहे, तर पहा की याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तयार झालेले आहेत. जर समजा हे आयनिक कंपाऊंड पाण्यात जर मिक्स झाले आणि जर समजा त्या पाण्यामध्ये जर आपण इलेक्ट्रिसिटी जर सोडली, तर त्या पूर्ण पाण्याला करंट येतो, म्हणजे काय होतं, शॉक लागतो आपल्याला. जे क्षारयुक्त पाणी असतं, त्या क्षारयुक्त पाण्यामध्ये जर इलेक्ट्रिसिटी जर ॲड जर झाली तर त्या व्यक्तीला शॉक लागतो. बरेच असे इन्सिडेंट घडलेले की जे गिझर असतो पाण्याचा किंवा पाण्याचा हीटर असतो, तर त्याला हात लागल्यामुळं बरेच जण मृत्युमुखी पडलेले. त्याला कारण काय होतं, क्षारयुक्त पाणी. कारण क्षारयुक्त पाणी म्हणजे क्षार म्हणजेच काय, हे आयनिक कंपाऊंड आहेत. मग पाण्यामध्ये जे क्षार असतात ते एकतर सोडियमचे क्षार असतात, सोडियमचे आयनिक कंपाऊंड असतात, किंवा पोटॅशियमचे आयनिक कंपाऊंड असतात, किंवा कॅल्शियमचे आयनिक कंपाऊंड असतात. कारण हे जमिनीमध्ये हे आयनिक कंपाऊंड आहेत. आणि हे आयनिक कंपाऊंड म्हणजेच क्षार. ही जे ज्या पाण्यामध्ये क्षार असतात त्या पाण्याला जर समजा इलेक्ट्रिसिटी जर प्रोव्हाइड जर केली तर पूर्ण पाण्याला करंट येतो. कारण यामध्ये इलेक्ट्रिसिटी वाहणारा कोणता घटक आहे, निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह आयन हे इलेक्ट्रिसिटी वाहून येतात आणि यामुळे ह्या पाण्याला करंट येतो. म्हणून तुम्ही कधी बातम्या ऐकल्या असतील पहा की हीटरला किंवा गिझरला शॉक लागल्यामुळं, गिझरचं किंवा हीटरचा शॉक लागल्यामुळं ही लोक मरलेली आहेत. त्याला कारण फक्त काय असतात, हे आयनिक कंपाऊंड. कारण हे पाण्यात टाकल्यानंतर ते म्हणजे आयनिक कंपाऊंड जर नॉर्मल जर तुम्ही जर आयनिक कंपाऊंडला जर जोडलं तर त्यातून इलेक्ट्रिसिटी पास नाही होणार. हे पाण्यात टाकल्यानंतर डेव्हिएशन होतं त्यांचं. म्हणजेच काय होतं पहा की ज्या वेळेला हे आयनिक कंपाऊंड म्हणजेच हे क्षार आहेत, हे पाण्यात ज्या वेळेला टाकतो त्यावेळेला मेटलचे पॉझिटिव्ह आयन आणि नॉन मेटलचे निगेटिव्ह आयन हे वेगळे होतात. वेगळे झाल्यानंतर त्यात जर आपण इलेक्ट्रिसिटी जर पास जर केली तर त्यातून हे निगेटिव्ह आयन काय करतात, इलेक्ट्रिसिटी वाहण्याचं काम करतात. म्हणून जे आयनिक कंपाऊंड आहे यामधून इलेक्ट्रिसिटी वाहते, परंतु ही कधी पाण्यात जर ॲड केले तर ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आजचा हा मेटलची म्हणजे मेटलचे जे गुणधर्म आहेत, भौतिक रासायनिक गुणधर्म आपण अभ्यासले. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.